नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत गणित भाग 1 मधील प्रकरण 2 वास्तव संख्या. त्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आपण अभ्यासत आहोत. त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे प्रश्न आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आणि ऑप्शन आहेत, एक एक ऑप्शन आपण बघू. 16/25 आहे पहिला ऑप्शन. आता हा जरी चिन्हामध्ये ही संख्या दिसत असली तरी ती अपरिमेय नाही आहे, कारण 16 हा 4चा वर्ग आहे आणि 25 हा 5चा वर्ग आहे. म्हणजे ही संख्या जर चिन्हातून बाहेर आली तर 4/5 अशी आपल्याला मिळेल. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. 3/9 ही सुद्धा परिमेय संख्या आहे आणि 196 ही जरी वर्गमुळात संख्या दिसत असली तरी हा 14चा वर्ग आहे. त्यामुळे ही संख्या जेव्हा चिन्हातून बाहेर येईल तर तिची किंमत 14 असेल. म्हणजेच 14 ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच आपला बी पर्याय हा योग्य उत्तर आहे. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. खालीलपैकी कोणती अपरिमेय संख्या कोणती? पहिला आहे 0.17. हे दशांश रूप जे आहे ते खंडित आहे आणि खंडित दशांश रूपातल्या संख्या परिमेय असतात. ही संख्या जी आहे याच्यामध्ये 513, 513 या संख्यांच्या गटावर रेघ आहे. म्हणजे याचा अर्थ 513 हा जो गट आहे संख्यांचा तो पुन्हा पुन्हा रिपीट होतो. म्हणजेच ही संख्या अखंडित आवर्ती आहे आणि अखंडित आवर्ती दशांश रूपातल्या संख्यासुद्धा परिमेय असतात. ही सुद्धा अखंडित आवर्ती दशांश संख्या आहे. आणि ही जी चौथा पर्याय जो आहे याच्यामध्ये संख्यांचा गट कुठलाही रिपीट होताना दिसत नाही आहे आणि ही अखंडित, आपल्याला पुढे टिंबटिंब आहेत याचा अर्थ ती अखंडित आहे. म्हणजे ही अखंडित अनावर्ती अशा प्रकारचं हे दशांश रूप आहे आणि त्यामुळे ही जी संख्या आहे ती अपरिमेय आहे. म्हणजे डी हा ऑप्शन जो आहे तो आपला उत्तराचा बरोबर आहे. तिसरी संख्या जी आहे, तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल? आता अखंड आवर्ती दशांश रूप शोधण्यासाठी आपल्याला पटकन जर शोधायचं असेल तर त्यांचा छेद जो आहे अपूर्णांकाचा तो पाहायचा आहे. जर अपूर्णांकाचा छेद हा 2च्या घातांक रूपात असेल किंवा 5च्या घातांक रूपात असेल तर ते दशांश रूप हे खंडित असतं. म्हणजे 2/5 हे जे दशांश रूप आहे हे खंडित आहे. 3/16 हे दशांश रूप खंडित आहे कारण 2चा चौथा घात 16 आहे. तसंच इथे 137/25 आहे. 25 हा 5चा वर्ग आहे. म्हणजे याचं सुद्धा दशांश रूप हे खंडित आहे. भागाकार न करता हे आपण पटकन ओळखू शकतो. पण इथे 3/11 आहे. 11मध्ये 2चा घातांक नाही किंवा 5चाही घातांक नाही किंवा 11चे जे अवयव आहेत ते 2, 5 या स्वरूपात नाही आहेत. त्यामुळे हे जे दशांश रूप आहे हे अखंड आवर्ती असेल. म्हणजे आपला सी हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? आता ही संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा वास्तव संख्या दर्शवतो. ही वास्तव संख्येचा आपण गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन्ही वर्षी अभ्यासत आहोत. त्यामुळे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा वास्तव संख्या असतो. म्हणजे डी हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. 0.4 या संख्येचे परिमेय रूप कोणते? आता हे आपल्याला करून पाहावं लागेल. 2.1 मध्ये हा प्रश्न आहे. जो दिलेला आहे तो आपण x ही किंमत मानायची आहे. x बरोबर 0.4 ही संख्या आपण 0.44 असं लिहू शकतो. याचा अर्थ 4 हा अंक रिपीट होत आहे. मग याला 10ने गुणलं तर 10x बरोबर या संख्येला 10ने गुणलं तर 4.4 असं होईल. नंतर या दोघांचं जर आपण वजाबाकी केली 10x वजा x बरोबर 4.4 वजा 0.4 म्हणजे यांचं वजाबाकी आली 9x बरोबर याची वजाबाकी येते 4 म्हणून x बरोबर 4/9. हे अजून एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपण 2.1 मध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे याच्यावरचा, तो
अभ्यासला की ह्याचं उत्तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 4/9 ही एक्सची किंमत आली. म्हणजे ए हा ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, जर n ही पूर्ण वर्गसंख्या नसेल तर वर्गमुळात n ही खालीलपैकी कोणती संख्या असेल? वर्गमुळातली जी संख्या आहे, वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या आहे ती जर पूर्ण वर्ग नसेल तर यापैकी कोणती संख्या ती असू शकते? समजा वर्गमुळातली संख्या 25 आहे, तर 25 ही संख्या पूर्ण वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे ही संख्या वर्गमुळातून बाहेर येते आणि ती परिमेय संख्या असते. आणि जर वर्गमुळातली संख्या ही पूर्ण वर्ग नसेल, समजा 23 आहे, 23 ही संख्या पूर्ण वर्ग नाही, तर म्हणजे 23 ही संख्या कोणाचा वर्ग नाही, तर ही संख्या, या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. म्हणजेच ही संख्या कोणती आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणजे सी हा ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे. खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही? वर्गमुळात 7 ही संख्या जी आहे ती 7 ही संख्या कोणाचाही वर्ग नाही आहे, म्हणजेच वर्गमुळात 7 ही करणी आहे. 17 घनमुळात 17 ही संख्या कोणाचाही घन नाही आहे, म्हणजेच घनमुळात 17 ही संख्यासुद्धा करणी आहे. तिसरी संख्या आहे घनमुळात 64, ही संख्या मात्र करणी नाही. याचं कारण 64 ही संख्या जी आहे ती 4चा घन आहे. म्हणजे ही संख्या चिन्हातून बाहेर येऊ शकते आणि तिची किंमत ही 4 असणार आहे आणि त्यामुळे ही संख्या करणी नाही. आणि वर्गमुळात 193 ही करणी आहे, कारण 193 हा कोणाचाही वर्ग नाही. त्यामुळे आपलं उत्तर कोणतं आहे? तर सी आहे. 8वा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये या करणीची कोटी विचारलेली आहे. आता ही आतली संख्या आहे वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 आहे, त्याची जी कोटी आहे ती 2 आहे. आणि ही संख्या पुन्हा एकदा घनमुळात आहे आणि तिची कोटी आहे 3. मग ह्याची एकंदर कोटी काढताना यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 बरोबर 6. म्हणजे त्याची कोटी किती येणार? 6. 6 हा ऑप्शन कोणता आहे? तिसरा आहे. म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे. 4था आहे, 9वा प्रश्न आहे बघा. 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी कोणती? ए पर्याय आहे त्याच्यामध्ये ऋण 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. आता ही बरोबर आहे, कारण अनुबद्ध करणीमध्ये काय असतं, तर दोन्ही संख्या धन असतील तर अनुबद्ध जोडीमध्ये एक संख्या, कोणती पण एक संख्या ऋण असली पाहिजे. तर याच्यामध्ये ही अट काय होते? पूर्ण होते. पण दुसऱ्यामध्ये होते का? दुसऱ्यामध्ये दोन्ही संख्या ऋण आहेत. तिसऱ्यामध्ये वर्गमुळातली संख्या जी आहे तीच बदललेली आहे. अनुबद्ध जोडीमध्ये संख्या त्याच असतात, फक्त चिन्ह एकाचं धन एकाचं ऋण असं असतं. आणि डी ऑप्शन आहे तो वर्गमुळात 3 अधिक 2 वर्गमुळात 5. ही तीच द्विपद करणी आहे, फक्त संख्या अदलाबदल केलेली आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर ए येईल. आणि 10वा प्रश्न आहे, केवल मूल्यात 12 वजा कंसात 13 अधिक 7 गुणिले 4. मग हे आपल्याला उदाहरण सोडवून पाहावं लागेल. केवल मूल्यात 12 वजा 13 अधिक 7 होतील 20. 20 गुणिले 4 बरोबर केवल मूल्यात 12 वजा 80. मग 12 वजा 80 किती होतील? तर वजा 68. केवल मूल्यात वजा 68. आणि केवल मूल्यातून संख्या बाहेर येताना ती नेहमी धनच असते, त्यामुळे त्याची व्हॅल्यू किती येणार? 68 येणार. या 68 हा पर्याय कोणता आहे? बी आहे, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न अभ्यासलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत. धन्यवाद.